तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी प्रीती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर झालं असं आहे ना की व्हिडिओमध्ये ना खूपच गॅप पडत चालला आहे माझा. तर मध्यंतरी काय झालं, एकतर आजारी पडली होती मी, 15-20 दिवस माझे त्याच्यामध्येच गेले. तरी पण थोडे व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करत होते. आणि मग त्याच्यानंतर परत आर्याची एक्झाम आली, मग तिचा अभ्यास घेणं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि या या कारणामुळे ना माझी ना जी कन्सिस्टन्सी आहे ना तीच ना एकदम ब्रेक झाली आहे. आणि जेव्हा मी सुरू केलं ना यूट्यूब चॅनल, तेव्हा ना असं म्हणजे नाही का खूप एक्साइटमेंटमध्ये, हा बाबा आता हे टाकणार मी, ते टाकणार मी. आणि जेव्हा सुरुवातीला मी तेव्हा गावाला पण गेली होती, म्हणून गावचे पण खूप ब्लॉग्स वगैरे पडत होते. कारण की गावाला असलं ना तर खूप म्हणजे ब्लॉग टाकायला खूप ऑप्शन असतात, खूप कंटेंट भेटतं आपल्याला तिथे. आणि आता इथे काय झालं ना की ना म्हणजे जे नवीन आहेत ना त्यांना हे समजेल मी काय बोलते आहे. की आता हा ठीक आहे, आता हे टाकून झालं, ते दाखवून झालं, हे सांगितलं, ते सांगितलं, आता नेक्स्ट काय टाकूयात, असं खूप कन्फ्युजन असतं डोक्यामध्ये की बाबा आता कशावर मी ब्लॉग बनवू. हे ना स्टार्टिंगला ना बिलकुलच समजत नाही. सेम मी त्या सिच्युएशनमधनं जात होती, म्हणून मग ना. आणि आजही माझं तेच कन्फ्युजन असतं की बाबा रोज रोज मी काय टाकायचं, काय दाखवायचं वगैरे. पण ठीक आहे, मी आता परत एकदा थोडीशी एनर्जी माझी हे झाली आहे. तर मी आता ठरवते की ॲटलिस्ट कन्सिस्टन्सी राहील माझ्या व्हिडिओमध्ये. आणि मी ॲटलिस्ट 2 दिवसातून 3 दिवसातून मी तरी व्हिडिओ माझा लाँग व्हिडिओ येण्याचा मी प्रयत्न करेल. आणि असं मी पहिले स्टार्टिंगला मी असं ठरवलं होतं की लाँग व्हिडिओ प्लस एक शॉर्ट व्हिडिओ. पण आहे ना, शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीही पॉसिबलच होत नाही मला तरी. कारण की माझ्या मागे 2 मुली, नंतर घरचं वगैरे सगळं आवरायचं, आणि त्याच्यात ना माझी अजून स्टार्टिंगच याच्यामध्ये. म्हणून मग मला ना असं एकतर लॉंगच वेळ, आणि त्याच्यामध्ये ना खूप शूट करावं लागतं. लाँग व्हिडिओचं वेगळं शूट करावं लागतं, शॉर्ट व्हिडिओचं वेगळं शूट करावं लागतं. आणि रोज शॉर्ट व्हिडिओ टाकणं तर मला बिलकुलच पॉसिबल नाही. म्हणून मग मी शॉर्ट व्हिडिओला थोडेसे वेगळेच व्हिडिओ टाकत असते, म्हणजे डेलीचे काही दाखवत नाही. आणि आता असा प्रयत्न मी करणार आहे की लाँग व्हिडिओ मी 2-3 दिवसात, ॲटलीस्ट 2-3 दिवसामधनं तरी मी येण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे दाखवेल, पोस्ट करत जाईल वगैरे. तर चला भेटूयात आजच्या दिवसभराच्या घडामोडी आपण पाहूयात. आणि पाहत राहा माझे व्हिडिओज. आता इथे काय आहे ना, आर्याला कोचिंगला जायचं होतं, आणि कोचिंगच्या मॅडमने सांगितलं होतं की कार्डबोर्ड पेपर राऊंड शेपमध्ये तुम्ही घेऊन या घरून. आणि आता ह्या मॅडम काय करतात ना की ना, जेव्हा न्यायचं असतं ना, ती आल्या कधीच सांगत नाही मला. एकदम वेळेला सांगते की मामा मला आज असं घेऊन जायचं आहे म्हणून. मग काय आलेला होता लेन्स कार्डचा बॉक्स, मग त्यालाच आपलं कट केलं आणि मस्त राऊंड शेपमध्ये कट करून तिला मी बनवून दिलं. राऊंड शेपमध्ये कापायचं आहे ना, म्हणजे मी शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना मी माझ्या पॅरेंट्सना अशी कामं सांगितली असं मला कधीच आठवत नाही. इव्हन मी स्वतःसुद्धा ही अशी कामं ना खूप कमी केलेली आहे. कारण की मला हे क्राफ्ट असेल किंवा ही ज्या बारीक सारीक गोष्टी ज्या असतात ना, त्याच्यामध्ये मला स्वतः वैयक्तिक काहीच इंटरेस्ट नाही आहे. पण त्याच्याविरुद्ध माझ्या मुलींचं आहे, म्हणजे आर्याचं तरी तिला ह्या गोष्टीमध्ये ना खूप इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे तिला ना बऱ्याचशा गोष्टींमध्ये ना मला हेल्प करावी लागते, जे की मी कधीच केलेली नाही माझ्या स्कूल लाईफमध्ये, तर कधीच नाही केलेली. आणि कॉलेज लाईफमध्ये तर काही विषयच नव्हता. आणि अशा प्रकारे तिचं आहे ना रोज ना काही ना काहीतरी चाललेलं असतं की मम्मा आज असा पेपर दे, उद्या तसा पेपर दे. मग हे रोजच चाललेलं आहे. आता हे जो रोज आहे ना, असं महिनाभर तिचं चालणारच आहे, जोपर्यंत प्रॉपर सुट्टी लागत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर मी आले कपडे काढायला वरती टेरेसवर. प्रचंड ऊन आहे, कपडेसुद्धा अक्षरशः 2 ते 2.5 तासामध्ये असे पूर्णपणे सुकून जातात. म्हणजे मार्चमध्येच इतकं ऊन लागतं आहे ना खतरनाक, की असं वाटतं की बापरे, मार्चमध्ये इतकं ऊन लागते. कपडे आणायला जरी गेले ना तरी 2 मिनटंसुद्धा उन्हाळ्यामध्ये उभं राहावं असं वाटत नाही. आणि हे माझे झाडं हे जे आहेत ना, मी गवती चहा आणि कढीपत्ता हे घरून आणलेले बरं का. कढीपत्त्याचं तर एवढंसंच होतं मी जेव्हा घरून आणलेलं. आणि गवती चहा पण माझा मस्त फुटलेला आहे, पण मी आता चहाच बंद केला आहे, त्याच्यामुळं काही विषयच नाही आहे. काय हे अंगूर आहे. अंगूर आहे हा, का ग्रेप्स आहे ग्रेप्स आहे. का द्राक्षे आहे? नाही, मग काय आहे? ग्रेप्स आहे. ग्रेप्स आहे हा आणि अंगूर आहे. हा, अंगूर आहे. हां. हा, आणि ती संध्याकाळची भाजीची तयारी म्हणून मी लसूण सोलायला घेतला होता. आणि मी आता लसूण सोलायला बाहेर बसली आहे, आणि माझी छोटीवाली ही बुटुकणी बाहेर माझ्या शेजारी आली नाही असं होणारच नाही. म्हणजे मम्माला सोडून त्या 1 मिनिटसुद्धा राहत नाही. मी जिथे असेल तिथे ते माझ्या मागे मागे असतात. आणि आता हिला इथे मी ग्रेप्स खायला दिले आहे, पण ग्रेप्स खाता खातासुद्धा ही एकदा दोनदा खोकली आहे. म्हणजे या मुलींना खायला काय द्यावं मला हेच समजत नाही आहे. जे काही खायला देईल ना ते एक तर खोकलाच येतो, नाही तर मग सर्दीच होते काय म्हणजे. पण मग मी पण आता असं ठरवलं आहे ना का जे जे काही होईल ते होईल.
यांना आहे ना सगळ्या गोष्टींची सवय लागली पाहिजे, खाण्यापिण्याची सगळं द्यायचं खायला, कारण की नाजूक नाही राहायला पाहिजे मेन म्हणजे. काय अभ्यास केला बाबू? छान आहे. ABCD बोलली का? हा बोल बरं. ये दे तू. हां इथे ये, इथे कॅमेऱ्यासमोर बोल. हां बोल ABCD बोल. बोल इथे उभी राहा. हां अशी इथे ये. हां बोल. A B C D B C D बोल. अजून बोल अजून. A B C D चार पाच 1 2 1 बघ. बोल पुढे अजून 1 2 बोल बरं, बोलून दाखव. 1 2 3 4 नाही तिथंच तिकडे बघ, तिकडे बघून बोल. 1 2 3 4 मागे मागे 1 2 3 1 2 3 4 5 4 5 6 7 6 7 8 8 9 9 10 10 11 Mark 12 10 13 13 14 14 15 16 15 17 17 18 18 19 19 20 20 Yeah. Corn. Oh. Dad. Corn. Corn. Hello. Hello. ये. Surprise. हे आमच्या आर्याने बनवलंय कोचिंग मध्ये, हो की नाही आर्या? हे बस, हे बघ, हे आर्याने बनवलंय, हे पण आर्याने बनवलंय. बेस्ट मॉम म्हणजे माझ्यासाठी बनवलंय ना. येस. आणि पप्पासाठी. हे पप्पासाठी. हा. ओके. नीट असं नाही करत. तर आर्याचा कोचिंग मध्ये जाऊन काहीतरी फायदा होतोय ऍटलिस्ट. आणि मग ये गेम्स होणार आहे त्याच्या उद्या. हा. गेम्स मध्ये काय काय होणार आहे? काय माहिती? काय मॅडमने काय सांगितलंय? की ना ये कुरकुरे, चिप्स, लॉलीपॉप, चॉकलेट हा लावते. हा घेऊन यायचे. हा असं सांगितलं. हा. चिप्स कुरकुरे खायचे नसतात ना? मॅडमने कसं सांगितलं असं आणायला? अच्छा पार्टी आहे का तुमची? हा. पार्टी आहे? हा पार्टी आहे. लावणार आहे. हे आमचं छोटं बुटकं. हे बुटको आमची दीदीच्या कानात जाऊन सांगते की दीदी टीव्ही पाहायचा आहे, मम्माला सांग टीव्ही लावायला. एवढी हुशार आहे ना, तिला माहिती माझ्या बोलण्याने, एकटीच्या बोलण्याने मम्मा टीव्ही लावणार नाहीये, म्हणून ती दीदीच्या कानात जाऊन सांगते, अशा हात करून सांगते की दीदी मम्माला सांग टीव्ही लावायला. मम्मा दीदीला सांग, दीदीला ते काय दीदी मम्माला सांग काहीतरी खायला द्यायला, बाहेर जायला, अशा कानात जाऊन सांगते. ही पण तेच करते, इथंच शिकली आहे खरं तर, हो ना? तू अशी सांगायची नाही की मम्माला सांग जा काहीतरी आम्हाला खायला दे छान छान, आहे की नाही? मग गौरा बाला बोलली का मग तुला माहिती आहे मम्मा लगेच देईल. माझ्या एकटीने देणार नाही. एवढ्या हुशार आहे माझ्या पोरी ना, अशा फक्त खात नाही, फक्त वरचं खायला लागतं, भाजी पोळी नको. हा कुठं हा, आणि म्हणून अशी एवढीशी झाली. आणि खूप छान बनवलंय आर्याने, मस्त क्राफ्ट. आणि मग काही संध्याकाळी कांदेवाला आला. माझे कांदे सगळे संपले होते, घरून आणलेले कांदे मला आत्तापर्यंत 2 महिने गेले. म्हणजे मी एवढा 2 महिन्याचा साठा घेऊन आलेले होते. खरं तर कांदे किती पण स्वस्त हो आणि किती महाग हो, घरचे कांदे असल्यानंतर घरचे कांदे खाण्याची मजा वेगळी असते. मग ते स्वस्त असे ना किंवा महाग असे ना, पण घरचे ते घरचेच असतात. पण मग ते आतापर्यंत गेले, म्हटलं तर चला कांदे घ्यायची वेळ आलेली आहे. ना छोटे का बात थोड़ा सस्ता जाता है। वही ना, 1 नंबर माल 2 नंबर माल. क्या अदरक कैसा दिया भैया? अदरक 30 रुपए पाव। देखो हमारी मुनाफा तो वही देखिए, ये 8 खरीदेंगे तो आपको 10 देंगे, वो 16-17 खरीदेंगे तो आपको 20 देंगे, रेट वही है। सही
अब ये ग्राहक के ऊपर डिपेंड पड़ता है कि भैया छोटी लेना कि बड़ी लेना। ये लो, इधर आओ इधर। काय पाहिजे काय पाहिजे तुला? कांदे आहेत, कांदे कांदे बटाटे. कितना? काय ग हे बघ काय काय चल चल बरं आहे का म्हटलं? आता नाही, आता बरं वाटायला लागलं बरं का तुम्हाला? तू उंच प्यायला लागलं ना. हां नाही, मध्यंतरी चांगली तब्येत खराब झाली होती तुमची, है की नाही? हे आमचे बाबा आहे. कुठले बाबा तुम्ही? इच्छापूरचे. हां, इथं येऊन 5 वर्ष झाले. बाबांचे दोन्ही लेक इथं जॉब करतात. मग आता दोन्ही लेकांकडे बाबा आलेत. मस्त एक दुकान टाकलं आहे. मध्यंतरी बाबा खूप आजारी होते, पण आता बाबांना खूप छान वाटतं आहे. आणि आम्हालाही इकडे येऊन बाबांचा आईचा खूप छान सपोर्ट आहे. खूप आम्हाला मुलीसारखं जीव लावतात, आहे की नाही बाबा? त्यांनाही 5 वर्ष झाले, आम्हालाही 5 वर्ष झाले येऊन. गावावरनं ते आले इकडं. आणि प्रत्येक गोष्टीची हो नाही काय असेल जे नको आहे काय काळजी घेतात, विचारपूस करतात. हेच लई मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. कारण की परक्या राज्यात राहून आपल्यासारखे आपलं घरच्यांसारखे माणसं भेटणं लई अवघड आहे आजकाल, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं ह्या आजी बाबांचा आम्हाला खरंच खूप छान सपोर्ट आहे. खूप काळजी घेतात आमची. ॲक्च्युली मला ना संध्याकाळचा स्वयंपाक करण्याच्या अगोदर चहा पिण्याची सवय आहे. चहा किंवा कॉफी पाहिजे मला तर. आणि आता प्रचंड उन्हाळा पण लागला आहे आणि बॉडीमध्ये हिट पण जास्त प्रमाणात मला म्हणजे मध्यंतरी खूप त्रास झाला इथं, जर वगैरे किंवा या सगळ्या गोष्टी. तर मग मी काय केलं की ठरवलं की आता चहा कॉफी किंवा कमी साखरेचे पदार्थ कमी करूयात, साखरेचे पदार्थ कमी करूयात. पण आता स्वयंपाकाला मी जेव्हा लागते ना तेव्हा मला ना दूध किचनमध्ये आली ना मला आपोआप ना चहाची किंवा कॉफीची तलप येते की मला प्यावंसं वाटतं ते. तर काय बाळा तुला बोलायचं आहे का? तुला काही बोलायचं आहे का? बोलून घे, नंतर मग मी बोलते. तर अशा पद्धतीने मी डायरेक्ट स्वयंपाकाला लागली आहे आणि खूप चहा प्यावासा वाटतोय किंवा नाही चहा तर ॲटलिस्ट कॉफी तरी प्यावीशी वाटते. पण नाही म्हणजे नाही असं ठरवलेलं आहे. कारण की गेल्या 5-6 महिन्यापासून मी इतका चहा माझा वाढला होता आणि काही कंट्रोलच नव्हता. आणि थंडी आणि पावसाळ्यामध्ये तर माझं चहाचं प्रमाण खूप वाढतं. कारण की असं होतं ना की खूप थंडी वाजते, मग चला गरम गरम चहा पिऊयात, पाऊस पडला की चला चहा करूयात, असं करून ना माझं दिवसातून दोन टाईम तर फिक्स होते चहाचे. आणि जर मी इकडे तिकडे कुठं जर गेली तर एक्स्ट्राचे 1-2 चहा तर ते फिक्स. म्हणजे असं चहाला मी असं कोणाच्या घरी जर गेले ना तर चहा म्हटलं की मी नाही म्हणतच नव्हते. म्हणजे भले मी घरून चहा जरी पिऊन गेले ना तरी मी चहाला कधी नाही म्हणत नव्हते. पण आता मी स्ट्रिक्टली चहा बंद करायचं ठरवलं आहे. स्ट्रिक्टली नाही म्हणता येणार, पण मी 2-3 दिवस नाही घेतला तर मग एखाद्या दिवशी घेते, एवढं तर चालतं नाही का? म्हणजे एकदमच बंद करण्यापेक्षा थोडं थोडंसं बंद. आणि मला पहिली अशी काही चहाची वगैरे जास्त सवय नव्हती, पण ही लग्नानंतर मला चहाची सवय लागली आहे. माझ्यासमोर सगळे चहा प्यायचे ना, मग मला असं वाटायचं की पण मला पण चहा प्यावासा वाटायचा. आणि आता तर काय झालं आहे ना, आर्याची जशी सुट्टी लागली ना, म्हणजे आता तिची 2-3 दिवसांनी परत स्कूल चालू होणार आहे. एप्रिलमध्ये कदाचित 15-20 दिवस तिची स्कूल लागेल. जशी तिची स्कूल चालू झाली आहे, एक्झाम संपली आहे किंवा एक्झामच्या अगोदरपासून म्हणण्यापेक्षा ना गेले 5-6 महिने असं झाले की माझं पूर्ण शेड्यूल चेंज झालेलं आहे. नो एक्सरसाइज, नो वॉकिंग, खाणं पिणं म्हणजे फुल टू खाण्यापिण्याला पण काहीच कंट्रोल नाही आहे. खायचं प्यायचं आणि फक्त झोपा काढायच्या, एवढंच माझं चाललेलं होतं. म्हणजे स्वतःकडं लक्ष देण्याचं काही चान्सच नाही असं झालेलं माझं. तर आता उन्हाळा लागला आहे, आता मी असं ठरवते की नाही आता स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. थोडंसं शुगर कमी करायची आहे उन्हाळ्यामध्ये आणि एक्सरसाइज चालू करायची आहे. सकाळचं चालायला चालू करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी ठरवते. बघू आता किती त्या वर्क करतात नाही हे ठरवलंच आहे मी, हे चालू करायचंच आहे मला. तर असंच स्वयंपाक करता करता मला असं वाटलं शेअर करावं, असं म्हटलं की चला ॲटलिस्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. कमीत कमी हे डोक्यात तरी राहील की नाही बाबू मी असं बोललेली म्हणजे मला हे करायचंच आहे फॉलो ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून मी आजपासून तुमच्या साक्षीने ठरवते असं मला करायचं आहे. तर मी आता स्वयंपाक करून घेते संध्याकाळचा. आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मस्त सुकी मेथीची भाजी आणि गरम गरम चपात्या आहेत. सकाळी आम्ही भेंडी आणि चपाती खाल्लेली होती.
भेंडी सकाळची भेंडी तर अजूनही थोडीशी पडलेली आहे, पण आत्ताच्यासाठी मी मस्त सुकी भाजी, मेथीची भाजी खूप दिवसानंतर आली आहे, तर मेथीची भाजी आणि गरम गरम चपात्या आज बनणार आहे स्वयंपाकामध्ये. आता तुम्ही इथे म्हणाल का इथे मध्येच काहीचं कुरडायचं निघालं, पण काय झालं ना की म्हणजे असंच मी कढईमध्ये तेल टाकलं भाजी करण्यासाठी आणि अचानक आठवलं की काहीतरी तळूयात यार, थोडंसं खावंसं वाटतंय, म्हणून म्हटलं की चला कुरडया आणि थोडंसं चिप्स वगैरे तळूयात. आणि मुलींनाही मी ना बिलकुलच बाहेरच्या पॅकेटमधलं वगैरे काही देतच नाही, म्हणजे खूप रेअरली महिन्यात 2 महिन्यातनं वगैरे पॅकेटचं त्यांना मी खायला देते, म्हणजे नाही तसं मोस्टली मी देतच नाही, म्हणजे खूपच त्यांना अवॉइडच करते देणं. मग म्हटलं चला घरातलं का व्हायना देऊयात. आणि मग नंतर आम्ही जेवण वगैरे करून ना गार्डनमध्ये चाललो होतो. जेवण झाल्यानंतर मुली ह्या वेळेची ना वाटच पाहत असतात की कधी जेवण होतं आहे, मम्माचं कधी आवरतं आहे आणि आम्ही कधी गार्डनमध्ये जातो म्हणून. मी खाना बनाऊ. हां, तू खाना बनवणार. खाना बनवणार. हा. आता जेवण करून आलो ना आपण. जेवण केलं ना तू? ना उठा 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 उठा. नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं ना की मला क्राफ्टिंग किंवा मेहंदी रांगोळी असेल ह्या गोष्टींमध्ये ना कधीच इंटरेस्ट नव्हता. आणि तसं मी कधीमध्ये काढलं जरी ना तरी ते असं काही नाही की असं खूप सुंदर काढते असं काही नाही आहे. पण या उलट माझ्या मुलींना एवढी आवड आहे ना, त्यांच्या निमित्ताने मला ना हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ते तोडकं मोडकं का असे ना, पण हे सगळं मी करते. तर आम्ही जेवण झाल्यानंतर 9:15 वाजता मी ह्या दोघींना घेऊन बाहेर निघाली होती. तर 11 ते 11:15 वाजता आम्ही घरामध्ये आलो आहे. म्हणजे गार्डनमधून यायला तयारच नव्हत्या आणि त्यात कॉलनीतल्या बायका भेटल्या तिथे. मग काय गप्पांना तर एकदम उधाण आलं होतं. मग कसं बसं आम्ही 11 वाजता निघालो तिथून आणि आता वाजलेत 11:30 पावणे 12 झालेत. आणि अजूनही ह्या दोघीजणी झोपलेल्या नाही आहेत. अजूनही त्या पप्पासोबत TV पाहत आहेत. म्हणजे गौरवी तर दुपारची तिने फुल झोपलेली असते, झोप काढलेली असते म्हणून तिला झोप येत नाही. आणि आर्या तर दिवसाही झोपत नाही आणि तिला रात्रीची झोप येत नाही. आणि त्यांच्यामुळं मलाही झोप येत नाही. पण आता माझं थोडंसं एडिट वगैरेचं काम राहिलेलं होतं. म्हटलं की चला उद्या तसंही संडेचं आहे, थोडंसं निवांत तर काय रोजच निवांत सुट्टी सध्या जशी सुट्टी लागली तशी. पण चाललं आहे असं सगळं. तर चला इथेच मी माझा दिवसाचा एंड करते आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.